वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ मिसर्स ऑफ मुंबई, जिथे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मुंबईकरांची फेवरेट स्पॉट टू हॅव मिसळ. मागच्या एपिसोडला आपण गेलो होतो हिंदू विश्रांती गृहाला, जिथे आपल्याला त्यांची मिसळ खूपच आवडली आणि आपण सेकंड एपिसोडसाठी आलो आहोत गिरगावकरांच्या फेवरेट मिसळ स्पॉटला. ते आहे विनय हेल्थ होम, जिकडे आपण त्यांचे साबुदाणा वडा, पियुष, कोथिंबीर वडी आणि ऑफकोर्स आपला हिरो जो आहे या सिरीजचा मिसळ्स ऑफ मुंबईचा, ते आहे मिसळ. तर चला बघूया ह्यांची मिसळ खरंच छान आहे का. हॅलो मंडळी, तर आता आपण आलो आहोत आपल्या सेकंड स्पॉटला मिसळच्या. हे आहे विनय हेल्थ होम, जे 1940 पासून यांच्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जे व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन ज्या रेसिपीज असतात त्याच्यामध्ये जसं ह्यांची फेमस आहे मिसळ. त्याच्यानंतर डाळिंबी मिसळ मिळते, कोथिंबीर वडी आहे, साबुदाणा वडे, उपवासाचे आयटम्स असतील तर उपवासाचे सगळे जसे राजगिरा पुरी, बटाटा भाजी, खूप म्हणजे मराठी ऑथेंटिक जे फूड्स आहेत ते सगळे इथे खूप छान मिळतात. तर आपण आज यांची मिसळ टेस्ट करूया. यांची जी मिसळ आहे ह्याचा कलरच बघा, असा लाल एकदम तर्री आलेली आहे ह्याच्यावर. वाटाण्याची मिसळ आहे, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे, फरसाण आहे आणि आपण त्याच्यावर कांदा आणि कोथिंबीर अशी मस्त मिक्स करून लिंबू पिळून घेतलेला आहे. आता आपण पाव घेऊन त्याच्याबरोबर खाणार आहे. एक पाव घेऊन आपण जसं असं मस्त मिसळचा फर्स्ट बाईट घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे की याची चव कशी आहे. एकदम क्रंची, त्याच्यामध्ये जे फरसाण आहे ते कांदा, त्याची क्रंची, तिखट आंबट, पण याच्यावर लिंबू पिळलं आहे त्याच्यामध्ये जी तिखट आंबट ची जी तर्री आहे, फरसाणची जी टेस्ट आहे खूप छानच येते. विनेचं जसं आपण नाव ऐकलेलं त्याहूनही जास्त त्याची चव जास्त आहे. गिरगावकरांची तर ही स्पेशल एकदम फेवरेट मिसळ आहे विनयची मिसळ. आता आपण मिसळ खाऊन झालेली आहे. आता आपण यांचा उपवासाचा आयटम म्हणून आपण सगळेच ट्राय करू शकत नाही म्हणून साबुदाणा वडा मागितला आहे. तर साबुदाणा वड्यामध्ये साबुदाणा वडे 2 पीस, चटणी आहे खोबऱ्याची, हे उपवासाचीच आहे चटणी. आणि ही जी चटणी दिली आहे ही साबुदाणा आणि बटाटा ह्याची मिक्स आहे. तर फर्स्ट टाइम मी बघते की साबुदाण्याचे मी उपवासाची मिसळ खाल्लेली आहे त्याच्यामध्ये येते, पण हे साबुदाण्याबरोबर हे साबुदाण्याची आणि बटाट्याची चटणी येते, हे फर्स्ट टाइम बघते आहे. तर टेस्ट पण करूया आपण कशी आहे. साबुदाणे वडे एकदम गरम गरम सॉफ्ट आहेत, बाहेरून एकदम क्रंच असं हे होतोय हाताला. तर आपण पहिले ही चटणी ट्राय करूया. साबुदाणे आणि बटाट्याबरोबर त्याच्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरा, छान चव येते त्याची. थोडीशी गोड आहे चटणी आणि त्याच्याबरोबर थोडी तिखटही लागत आहे कारण त्याच्यात हिरवी मिरची आहे. म्हणजे इथे आता श्रावणातले उपवासही सुरू होतील, तर मी तुम्हाला खरं रिकमेंड करेन की तुम्ही एकदा तरी विनयला व्हिजिट करून हे साबुदाणा वडे आणि ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता आपण मागवली आहे कोथिंबीर वडी, मस्तपैकी बाहेरून सफेद तीळ आहे त्याला आणि अशी कुरकुरीत आहे आणि बाहेरून कुरकुरीची साईज पण बघा किती मोठी आहे, मस्त कुरकुरीत आहे. साईडने सफेद तीळ असे लागलेले आहेत. आता आपण ह्याला असं कट करून हे बघा, आतमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, चण्याचं पीठ छान आहे. आता आपण टेस्ट करूया. सॉस बरोबर माझं असं तुम्हाला सांगणार आहे, सॉस बरोबर टेस्ट नाही करायचं, कोथिंबीर वडी ऑलवेज चटणी बरोबर. बाहेरून क्रंची आहे पण आतून एकदम सॉफ्ट आहे. शेंगदाण्याचा क्रंच येतोय मध्ये मध्ये, कोथिंबीर, हिरवी मिरची जेवढं छान मध्ये मध्ये असं जिभेवर चव येते ना, खूप उत्कृष्ट अशी कोथिंबीर वडी आहे. आणि तुम्ही इथे जेव्हा व्हिजिट करता विनयला तेव्हा तुम्ही काय ट्राय करता हे सुद्धा आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. इथे आपण आलो विनयमध्ये आणि पियुषने पियालं तर मग आपलं मील कम्प्लीट कसं होईल.
त्यामुळे आपण पियुष पिऊया आता. हा, एवढं खाल्ल्यावर थंडगार पियुष एकदम छान वाटतंय. पियुष एवढं घट्ट, छान, थंड, त्याच्यामध्ये मस्तपैकी सुंठ, वेलची, याचा जो असं चव असानी मस्त स्मेल आणि असं चव येतो ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही इथे आल्यावर पियुष सुद्धा नक्की ट्राय करा. जे जे छान असं मला वाटलं ना, मी सगळं तुम्हाला सांगितलंय. आणि इथे मोदक, उकडीचे मोदक जर तुम्हाला ते ट्राय करू शकता, ते सुद्धा त्यांचे उत्कृष्ट असे असतात. आता मी भरपूर खाल्ल्यामुळे मी ट्राय नाही करत आहे. ठीक आहे. नमस्कार, हे जे तुमचं विनय हेल्थ होम आहे हे गिरगावमध्ये कधीपासून आहे? हे 1940 पासून आहे. 1940, 1 ऑगस्ट 1940. 1940. 85 वर्ष जुनं. 85 इयर्स ओल्ड आहे. आणि हे माझ्या आजोबांनी चालू केलं होतं, रामकृष्ण विष्णू टेंबे म्हणून. आणि मग माझे बाबा, नंतर काका, आणि आता मी. चौथी पिढी. हो. तिसरी पिढी म्हणजे आपण म्हणतो. हा, आमची स्पेशालिटी पुणेरी मिसळ, साबुदाणा वडा, बटाटा वडा, सगळेच मराठी पदार्थ. जास्त आता आम्ही ट्राय केले, एकदम अप्रतिमच एकदम चव होती त्याची. थँक्यू. खूपच छान. तुमचं टायमिंग जे आहे ते सकाळी 7 ते आम्ही रात्री 10 पर्यंत. सकाळी 7 ते सकाळी रात्री 7. सगळे दिवस ते, आणि वेडनेसडेला आम्ही क्लोज बंद असतो. बुधवारी बंद हा असतो. एक वीकली ऑफ असतो आमचा. आणि उपवासाचे पदार्थ पण छान उपवासाचे आहेत. पदार्थ. कारण आता श्रावण महिना येतो हो. म्हणजे फक्त मी साबुदाणा वडाच खाल्ला तर एवढं छान वाटलं एकदम. नाही, साबुदाणा वडा आहे, त्याच्यानंतर खिचडी आहे, साबुदाण्याची त्याच्यानंतर पुणे आपलं उपाशी मिसळ आहे. खूपच छान. हो. चव एकदम मराठमोळी आपली छानच आहे. कोथिंबीर वडी पण मी ट्राय केली, हो. खूप छान पियुष. पियुष असेलच. हो. पहिले आम्ही इथे शॉपिंग करायला यायचो, तर तुमच्या इथे नाश्ता करायला यायचो. ओके. असं खूपच छान आहे. येस, थँक्यू. थँक्यू.